नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट बघत आहेत. फेब्रुवारीचा 20वा हप्ता आता कधी येणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे. कारण की जानेवारी महिन्याचे वितरणसुद्धा भरपूर उशिराहे सुरू झाले होते आणि या आधीचं जानेवारीचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आलेला आहे त्या लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचा हप्ता तर 100% मिळणारच आहे. परंतु आणखीन महत्त्वाचे म्हणजे की ज्या लाडक्या बहिणींनी उशिरा का असेना KYC पूर्ण केलेली आहे अशा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी हप्ता मिळणार का? तर हो, तुम्हालासुद्धा फेब्रुवारी हप्ता मिळणार आहे. कारण की आता 6 मार्चला आपलं महाराष्ट्र सरकार अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठा बजेट मांडणार आहे. तर लाडक्या बहिणी बघा, महत्त्वाचे म्हणजे की फेब्रुवारी हप्त्याचे वितरण हे कधी सुरू होणार हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि कोणत्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळेल हेही बघणार आहोत. आणि किती तारखेपासून हे वितरण हे सुरू होऊ शकते. तर बघा, मार्च महिन्याचं जे आहे हे तुम्हाला मी कॅलेंडर स्क्रीनवर दाखवत आहे. तर आता आजची तारीख आहे 3 तारीख. आज आहे रंगपंचमी म्हणजे धुलीवंदन. तर आजच्या धुलीवंदनाच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज म्हणजे आता संपूर्ण मार्च महिन्यामध्ये आपल्या हिंदूंचे महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे असे सण असतात की ते मार्च महिन्यामध्ये असतात. आणि आता आपली 2 तारखेलाच होळी झालेली आहे आणि आज आहे 3 तारीख, आज आहे धुलीवंदन. पुन्हा 8 तारखेला आहे जागतिक महिला दिन आणि नंतर परत 19 तारखेला आहे गुढीपाडवा, जो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि 3.5 मुहूर्तापैकी हा अत्यंत मोठा सण आहे. तर लाडक्या बहिणींना हे फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे वितरण हे कधी होऊ शकते. तर या ज्या 2 तारखा आहेत, एक आहे 8 तारीख म्हणजे 8 मार्च. 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. कारण की मागच्या वर्षी 2025मध्ये सुद्धा 8 मार्चला लाडक्या बहिणींना हप्त्याचे वितरणाला सुरुवात झाली होती. परंतु आता यावेळेला 8 मार्चला रविवार येत आहे. तर या 2026मध्ये 8 मार्चला रविवार आल्यामुळे हे वितरण सुरू होऊ शकते का तेही बघणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आणि जर 8 मार्चला जर नाही वितरण झाले तर ते 9 तारखेला वितरण हे सुरू होऊ शकते किंवा 7 तारखेला म्हणजे शनिवारी होऊ शकते. जर त्यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जर त्यांना वितरणाला सुरुवात करायची असेल तर आपलं महाराष्ट्र सरकार 7 मार्चला किंवा 9 मार्चला हे वितरण सुरू करू शकतात. आणि जर समजा, कारण की अजूनपर्यंत तसा GR काही आलेला नाही आहे, आजची 3 तारीख ही आहे तरीसुद्धा GR नाही. तर GR न येतासुद्धा वितरण सुरू होऊ शकते आणि GR सुद्धा येऊ शकतो आणि मग नंतर वितरण सुरू होऊ शकते. असे दोन्हीही आपण म्हणजे याबद्दल निर्णय आपण अंदाज तसा बांधू शकतो की सरकार या दोन्ही तारखांना वितरण करू शकतात. किंवा आता समजा 8 तारखेला सरकारने वितरणाला सुरुवात नाही केली तर मग नंतर आहे 19 मार्च. 19 मार्चला तर मोठा आपला सण आहे, 3.5 मुहूर्त गुढीपाडवा आहे. त्यामुळे गुढीपाडव्याचे औचित्य साधून आपले महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे वितरणाला सुरुवात करू शकते. आणि त्याआधी GR सुद्धा येऊ शकतो. समजा 7 तारखेला किंवा 9 तारखेला नाही झाले वितरण तर GR समजा जर निघाला 9 तारखेला किंवा 11 तारखेला जर GR निघाला तर तुम्हाला लवकरात लवकर 20वा हप्ता हा मिळू शकतो. आणि या 2 तारखा तर कन्फर्म आहे, 19 मार्च गुढीपाडवा आणि 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. या दोन्ही तारखांपैकी कोणत्याही एका दिवशी आपलं महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे हे वितरण करू शकते. आणि लाडक्या बहिणी बघा, तर कोणाला मिळणार फेब्रुवारीचा हप्ता
ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळालेला आहे अशा लाडक्या बहिणींना तर 100% फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींची उशिरा ई-केवायसी केलेली आहे आणि त्यांची उशिरा का असेना ई-केवायसी कंप्लीट आणि बरोबर झालेली आहे, तर अशा लाडक्या बहिणींचे जर अपडेट सरकारपर्यंत पोहोचले असेल तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता फेब्रुवारीचा हप्ता हा मिळणार आहे। आणि त्यासोबतच जानेवारीचा हप्ता तुमचा राहिलेला असेल तर जानेवारीचा हप्तासुद्धा तुम्हाला आता मिळणार आहे। तर लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका, तुम्ही फक्त तुमची ई-केवायसी जी आहे ती तुम्ही पूर्ण करा आणि लवकर पूर्ण करा। कारण की जरी 1 महिना अवधी असला तरीसुद्धा तुम्ही त्यावर अवलंबून राहू नका। जेवढी तुम्ही लवकर ई-केवायसी पूर्ण करणार तेवढे तुमचे अपडेट सरकारपर्यंत पोहोचणार आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमचे राहिलेले हप्ते तर तुम्हाला म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तर नाही मिळणार आहे, पण जानेवारीपासूनचे तुम्हाला सर्व हप्ते मिळायला सुरुवात होईल। त्यामुळे ई-केवायसी करायला दिरंगाई करू नका। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी लाडक्या बहिणींना हे सांगत आहे की लाडक्या बहिणी प्लीज कृपया करून तुम्ही ई-केवायसी पूर्ण करा। आणि आपल्या चॅनलवर काल जो व्हिडिओ आलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्ही बघितला का? नसेल बघितला तर आठवणीने बघा। आणि आज जो आलेला आहे 12 वाजता व्हिडिओ तो तुम्ही पाहिला का? त्यामध्ये मी खूप महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सांगितलेले आहे की ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत अशा लाडक्या बहिणींनी पुन्हा हप्ते सुरू होण्यासाठी काय करणे गरजेचे आहे हे मी सर्व आजच्या 3 तारखेच्या 12 वाजेच्या व्हिडिओत सांगितलेले आहे। लाडक्या बहिणी, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या सगळ्या 6 गोष्टी करणे बंधनकारक आहे, आवश्यक आहे। ते कोणत्या आहे 6 गोष्टी हे मी तुम्हाला आजच्या 3 मार्चला दुपारी 12 वाजता जो व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये मी सर्व महत्त्वाचं अपडेट तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आठवणीने तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही लवकर त्या सगळ्या गोष्टी 6 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या केलेल्या आहेत का ते बघा। नाही केल्या तर लवकर करा, म्हणजे काय होईल, तुमचे सगळे बंद झालेले जे हप्ते आहेत ते तुम्हाला पुन्हा सुरू होतील। आणि लाडक्या बहिणी बघा, आता 6 तारखेला म्हणजे 6 मार्चला लाडकी बहीण योजनेचा आता संपूर्ण वर्षभराचा अर्थसंकल्प मांडले जाणार आहे। तेव्हा मी तुम्हाला पुन्हा नव्याने व्हिडिओ आणणार आहे आणि त्यामध्ये सर्व इम्पॉर्टंट अपडेट सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणी, कोणत्याही योजनेचा जरी तुम्हाला लाभ हवा असला तर तुम्हाला त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे हे मी सर्व तुम्हाला आजच्या 3 मार्चच्या 12 वाजता आलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तर कृपया करून सर्व लाडक्या बहिणींनी 3 मार्चला 12 वाजेचा आलेला व्हिडिओ आठवणीने बघा, मी त्याची पोस्ट पण ठेवलेली आहे। आणि लाडक्या बहिणी, तुम्ही KYC केलेली आहे का ते कमेंट करा। तुमची KYC जर झाली तरच तुम्हाला हप्ते मिळणार आहे। तुम्ही लवकरात लवकर KYC करा। तुम्हाला काय काय अडचणी आहे ई-KYC करायला ते मला कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला त्यावर लगेच उपाय सांगते। व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्याच्यावर सर्व उपाययोजना सांगेल की तुम्हाला KYC करायला काही अडचणी येत असल्या तर त्याच्यावर काय केलं पाहिजे की जेणेकरून तुमची ई-KYC पूर्ण होईल। त्यासाठी मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ आणीन, तर लवकर KYC करा।